पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला दणकाय. गणेशपेठेतील फिश मार्केटवर कारवाई करण्यात येते. बंडू आंदेकरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने प्रशासन आता पावलं उचलताना दिसतंय. आढावा घेतलाय अमोल धर्माधिकारी यांनी. आंदेकर कुटुंबाचा जो आर्थिक स्रोत होता तो सुद्धा आता बंद करण्याचा काम आहे ते पुणे पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून करण्यात येते. याचं मुख्य कारण म्हणजे गणेश पेठेमधली जी मासळी बाजार आहे त्याच्यावर महापालिकेने काही वेळापूर्वी कारवाई केलेली आहे. सध्या आपण या गणेश पेठेमध्ये आहोत आणि इथं पाहतोय की संपूर्णपणे या आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व असलेला हा सगळा भाग आहे आणि इथं सध्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे. काही वेळापूर्वीच ही कारवाई करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांकडून महानगरपालिकेला एक पत्र लिहिण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये बेकायदेशीरपणे इथं मासळी बाजार हा भरवला जातो आणि त्यामुळे याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं होतं आणि त्यानंतर आता या मासळी बाजारावर कारवाई करण्यात आलेली आहे. गणेश पेठेल हा सगळा संपूर्ण एरिया पाहतोय. समोरच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात मासळी बाजार हा भरत असतो. तर दुसरीकडे हा जो नागझरी ओढा आहे या नागझरी ओढ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात मासळी बाजार हा दररोज भरलेला दिसतो. मोठी गर्दी या ठिकाणी होते आणि तिथे सुद्धा सध्या कारवाई करण्यात आलेली आहे. आपण ही दृश्य पाहतोय. संपूर्णपणे हा जो नागझरी ओढा आहे तो आपल्याला मोकळा झालेला पाहायला मिळतोय. बंडू आंदेकर याला याच मासळी बाजारातून कोट्यवधी रुपये मिळायचे. प्रत्येक व्यापाऱ्यांकडून तो हप्ता घ्यायचा, ते पैसे त्याला मिळत होते. मात्र तेच आता पुणे पोलिसांकडून बंद करण्यात आलेलं आहे आणि या गणेश पेठेतील मासळी बाजारावर पुणे पोलीस आणि महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.